तू भेटशी नव्याने या मालिकेचा आजचा म्हणजेच 22 नोव्हेंबरचा भाग तुम्ही ऐकत आहात प्रेक्षकांनो. आणि आजचा भाग सुद्धा त्यांनी नेहमीप्रमाणे खूप छान दाखवलाय. सुरुवातीला आपण बघतोय काल गौरी म्हणाली होती की तुम्ही मला शिक्षा करा, माझं चुकलं. मॅडमला हिने तिखट खाऊ घातलं नाही तरी सुद्धा ही उगाच तिने न केलेल्या चुकीची शिक्षा भोगतीये. अभिमन्यू सर तिथून जात असताना गौरी त्यांना आवाज देते, सर सर. तिच्याकडे असे वळून बघतात तेव्हा ही अर्पिता म्हणते, कशाला रडायची नाटकं करतेस ग, तुला एवढी शिक्षा भोगायची आहे ना, मग मॅडमला जो त्रास झाला ना तो भोग की, खाऊन दाखव ती तिखट जाळ भाजी, म्हणजे तुलाही कळेल की मॅडमला किती त्रास झालाय ते. आता अभिमन्यू सरांनी ते ऐकलंय बरं का. अर्पिता म्हणते, जसा मॅडमला त्रास झाला तसं स्वतःला त्रास करून घेतला असता एखाद्या पोरीने, खाऊन संपून टाकली असती ती भाजी, एवढी तिखट जाळ. आता अभिमन्यू सरांना कळलंय गौरी 100% ती भाजी खाणार. आता अभिमन्यू सर तिच्याकडे असे बघतात बरं का, पण काहीच बोलत नाहीत. पण आता गौरीने मोठ्या प्रेमाने रात्री या मॅडमसाठी खीर केली आहे आणि ती खाऊ घातली आहे त्यांना. पण ती खीर खाऊ घालत असताना तिच्या डोळ्यातून मात्र पाणी येत असतं. मॅडम खूप खुश होतात गौरीने त्यांच्यासाठी खीर केली आहे म्हणून. मॅडम म्हणतात, खीर माझ्यासाठी केली आहे? गौरी म्हणते, हो, माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, सॉरी, खरंच खूप त्रास झाला तुम्हाला. आता असं म्हणून ती त्यांना खीर खाऊ घालते, त्यांना औषध पाणी देते आणि झोपवते. मॅडम झोपल्यानंतर गौरी आता त्यांचं कपाट उघडून डायरीची पुढची पानं वाचायला लागते प्रेक्षकांनो. आणि डायरीमध्ये पुढचा प्रसंग लिहिण्यात आलेला आहे. माही आणि गाडगीळ मॅडम या दोघांमधला जो प्रसंग त्यांनी अर्धवट दाखवला होता ना काल, की तन्वीचं शिक्षण ते सोडून देणारे अर्धवट वगैरे, आता पुढचं सीन बघा. तर मॅडम म्हणत असतात, काय रे माही, तुझं प्रेम आहे ना तन्वीवर, बघू ना प्रेमात किती त्याग करू शकतोस तू. तर आता हा माही जरा सेकंद विचार करतो आणि अतिशय स्मार्ट उत्तर देतो मॅडमला. माही म्हणतो, सॉरी मॅडम, मी या पेपरवर सही करणार नाही आणि तन्वीला सुद्धा या कॉलेजमध्ये मी परत आणेल. आणि हो माही, तन्वीवर प्रेम करणं कधीच सोडणार नाही. तुम्हीच काय, अहो साक्षात ब्रह्मदेव जरी खाली आला ना तरी सुद्धा नाही, आणि तन्वीने जरी तिच्या तोंडून सांगितलं ना तरी सुद्धा नाही. आता हे उत्तर ऐकल्यानंतर अरे बापरे बाप, मॅडम तर इतक्या चिडतात. त्या म्हणतात, माही, तुझी ही मगरुरी तुला महागात पडेल. ही मगरुरी तुला नुसतीच महागात नाही पडणार तर तुझं अस्तित्व सुद्धा हिरावून घेईल. आता त्यावर माही अतिशय सुरेख उत्तर देतो, स्वतःचं अस्तित्व जपायला प्रेमात पडतच कोण, मी तर माझं सर्वस्व उधळून द्यायला तन्वीच्या प्रेमात पडलोय. हे ऐकल्यानंतर खूप राग येतो मॅडमला आणि त्या म्हणतात, सोडणार नाही तुला माही, सोडणार नाही मी मेले ना तरी सुद्धा मी पुन्हा जन्म घेईन तुला संपवायला. मला वेळ जरी लागलं ना तर त्यातूनही मी बरी होईल, पण तुला आधी संपवेल. आता तुला संपवल्याशिवाय मला मुक्ती नाही माही. बापरे प्रेक्षकांनो, बघितलं का कशी लव्ह स्टोरी आहे. म्हणजे या मॅडम किती डेस्परेट होत्या की त्यांच्या मुलीवर हा प्रेम करणारा मुलगा, आणि माही गरीब असल्यामुळे मॅडमनी हे पाऊल उचललं. हे आतापर्यंतच्या स्टोरीमध्ये तरी आपल्याला कळतंय. पुढे काय होणार याची उत्सुकता गौरीला खूप आहे आणि गौरी इतकीच उत्सुकता आपल्याला सुद्धा लागली आहे. आता गौरी पुढची पानं बघायला लागते तेव्हा 4 पानं नाहीशी झालेली असतात डायरी मधली, म्हणजे ती पानं फाडलेली असतात. गौरी विचार करते, अरे देवा, ही 4 पानं कोणी फाडली असतील डायरी मधली, पण आता मला पुढचं सगळं कसं कळणार. पण ही पानं फाडली तरी कोणी आणि कशासाठी. गौरी ती पानं तिथे शोधायचा प्रयत्न करते पण ती पानं काही तिला भेटत नाही. गौरी विचार करते, माहीने काय उत्तर दिलं असेल, मॅडमची ही अवस्था कशामुळे झाली असेल, हे सगळं कळलं असतं तर किती बरं झालं असतं. आता गौरी ती डायरी हातात घेते, पुन्हा बघते आणि ठेवून देते. किचन मध्ये येऊन आता ती तिखट जाळ भाजी ती खाते. बिचारी बिचारी गौरी. आता ती जी 4 पानं आहेत ना ती अभिमन्यू सरांनी फाडून स्वतःजवळ ठेवलेली आहे. अभिमन्यू सर ती पानं बघतात, त्यावर तन्वीने लिहिलं असतं, आई आता काय करेल याचा अंदाज बांधता येत नाही, आईची खूप भीती वाटतीये वगैरे वगैरे. पहिलं पानच दिसलंय आपल्याला. अभिमन्यू सर मनाशीच बोलत असतात की तुम्ही असं करायला नको होतं. पटकन गौरी येते आता खोलीमध्ये. अभिमन्यू सर ती पानं लपवतात अशी मागे आणि ती पानं कपाटामध्ये व्यवस्थित ठेवून देतात त्यांच्या ड्रॉवर मध्ये आणि आता अंथरुणावरती झोपायची तयारी करतात. गौरी सरांना आवाज देते, सर. अभिमन्यू सर म्हणतात की तिथे पाणी ठेवलंय ते पिऊन घे. आता या गौरीने पुन्हा त्यांना सॉरी म्हटलंय.
सर मी आता परत नाही करणार, असं खरंच नाही करणार. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे तिने ते पाणी पिले. आता ते पाणी जे आहे ना ते साखरेचं असतं. गौरी ते पाणी पिते आणि तिला खूप छान वाटतं. पण प्रेक्षकांनो मला प्रश्न पडलाय, हिने मॅडमसाठी केलेली खीर संपली असेल काय? नाही म्हणजे तीही चाखली असती तर बरं झालं असतं. जोक्स पार्ट, पण अशा शिक्षा कोणी देतं का प्रेक्षकांनो? काही दाखवतात कधी कधी मालिकेमध्ये. तर आता गौरी मनाशीच विचार करायला, गौरी मनात बोलत असते, नक्की काय चाललंय तुमच्या मनामध्ये? प्रत्येक वेळेला माझ्या दुःखावर फुंकर का घालता तुम्ही? मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहेत. आणि हा सीन यांनी संपवलाय आणि पहाट झालेली दाखवली आहे. गौरीने सकाळी सकाळी छान स्नान वगैरे केलंय आणि आता ती घरामध्ये धूप फिरवत असते आणि तिथे तिच्या गणपती बाप्पाशी गप्पा मारते की बाप्पा माझ्या सगळ्या चुका पोटात घाल. आपण फोडणीमध्ये कसं हिंग टाकतो, त्या हिंगा एवढी जरी हिंट दिलीस ना मला तरी चालेल. मला सांग ना बाप्पा, मॅडम इथे का आल्यात? त्यांचं म्हणजे कोण आहे त्यांची मुलगी? त्यांची ही अवस्था कशामुळे झालीये? देवा थोडीशी तरी हिंट दे ना रे मला. इथे तर कोणाला विचारायची सोय नाहीये आणि आणि सरांना विचारायचा तर संबंधच येत नाही. आणि मला कळणार कसं सगळं पुढे? मॅडमला तर लक्षात पण नाहीये. पण घरातले बाकी सगळे सोडून मी त्यांना का त्यांची मुलगी वाटतेय? देवा काहीतरी सांग ना रे मला, कसं होईल माझं मला नाही कळलं तर? देवा चिडू नकोस माझ्यावर, तू प्लीज मला काहीतरी हिंट दे. आता या गौरीची उत्सुकता हिला काही शांत बसू देईना. आता बघा प्रेक्षकांनो, तेवढ्यात इथे अभिमन्यू सर आलेत आणि दोघांची इथे टक्कर झालेली दाखवली आहे आणि ते फिल्मी सीन दाखवलाय आणि आपल्या मालिकेचं शीर्षक गीत इथे त्यांनी लावलंय, जे खूप सुंदर आणि अप्रतिम वाटतंय या सीनवर. आता गौरीची बट अशी सर बाजूला करतात, पण त्या धुपारण्यातला जो धूप आहे ना तो गौरीच्या नाकात गेला आणि तिला आली शिंक. अभिमन्यू सर म्हणतात ते केस आधी बाजूला घे, जळतील ते. आता गौरी म्हणते सॉरी सॉरी, नाही मला माहितीये तुम्हाला असं धूप वगैरे आवडत नाही सर, पण मी देवासाठी नाही लावला, मी ते हवा स्वच्छ व्हावी ना म्हणून धूप लावलाय. म्हणजे मच्छर डास चिलट दूर जातात ना म्हणून धूप लावलाय. अभिमन्यू सर तिला बजावतात, हे घेऊन आता मॅडमच्या खोलीत जाऊ नको, नाहीतर त्यांना त्रास होईल. गौरी ठीक आहे असं म्हणते आणि आता अभिमन्यू सर पुन्हा एकदा तिला बघतात आणि जातात निघून. पण आता या शेखरने हे ऐकलंय बरं का या दोघांचं बोलणं, आणि शेखर आता उगाच आगोपणा करतात. त्यांना खरं तर काय गरज नाहीये करायची, त्यांचं घर नाहीये का प्रेक्षकांनो त्यांना राहायला? असो, तर आता गौरीबाई विचार करते की हे दुपारनं इथेच ठेवते आणि छान वाटेल ना, मग ही खोली जरा शुद्ध होईल, आणि असं म्हणून निघून जाते. गौरी तिथून निघून गेलीये याचा फायदा शेखर घेतात आणि लगेच ते दुपारनं त्या मॅडमच्या खोलीत नेतात, जेणेकरून गौरीवर आळ यावा ना, की गौरीने सांगून सुद्धा मुद्दाम केलं. आता खरं तर हे अभिमन्यू सरांनाही कळेलच की गौरी हे सगळं करत नाहीये, हे एक ना एक दिवस एक्सपोज होईलच प्रेक्षकांनो. पण आता या धुपाच्या वासामुळे या मॅडम जाग्या होतात आणि त्यांना आता असं वाटतं की त्या धुपाच्या आड म्हणजे त्या धुरामध्ये माही आहे. कदाचित धूर, आग या सगळ्या गोष्टींचा काहीतरी पास्ट साठी म्हणजे भूतकाळामध्ये काहीतरी संबंध असावा, म्हणून यांना भास झाला असेल असं मला वाटतंय. आता मॅडम जोरजोरात आरडाओरडा करायला लागतात, ए मागे मागे हो, मागे हो, माही आला माही, असं त्या ओरडत असतात. गौरीला त्यांच्या गोंगाटामुळे नीटसं कळत नाही त्या काय बोलताय. आता गौरी तिथे मॅडमला शांत करायला जाते तेव्हा शेखर तिथे येतात आणि म्हणतात, काय ग ए गौरी, अगं किती त्रास होतोय मॅडमला, कशाला ते धूप इथे ठेवलं तू? गौरी विचारच करत असते की हे दुपारनं कोणी ठेवलं इथे. आता ते शेखर येऊन उगाचच तिच्यावर नाही ते आरोप करायला लागतात. मॅडमचा लगेच दम कोंडायला लागतो. आता गौरी म्हणते मी इथे नाही ठेवलेलं हे सगळं. शेखर म्हणतात खोटं बोलतेस का ग, मॅडमला त्रास द्यायला तू मुद्दाम इथे ठेवलंय ना? आता गौरी म्हणते नाही मी नाही ठेवलंय ते. गौरी मॅडमला तिथून उठवायचा प्रयत्न करत असते, चला माझ्यासोबत चला, आणि आता ती खिडक्या उघडते, मॅडम काही हलेना म्हणून. आता गौरीने खिडक्या उघडल्यात आणि मॅडमला खिडकी जवळ नेते ती. तर आता शेखर मुद्दाम तिला टॉन्ट मारतात आणि म्हणतात, अरे अरे काय त्यांची अवस्था केलीये, जिवंत राहतात का मरतात असं झालंय त्यांना, तुझ्यामुळे झालं ग हे सगळं. आता मात्र गौरी सडेतोड उत्तर देते शेखरला आणि म्हणते, भाऊजी हे सगळं कोणी केलंय आणि कोणामुळे झालंय ना हे न कळण्या इतपत मी मूर्ख नक्कीच नाहीये. मी काही बोलत नाही ना भाऊजी, याचा अर्थ असा नाही की मी काहीच बोलणार नाही. शेखर म्हणतात, फार तोंड आलंय का ग तुला एकटीलाच मॅडमचा पुळका आहे का, आणि आम्ही काही निर्दयी आहे का ग, सांभाळ आता तूच सांभाळ, असं म्हणून शेखर मुद्दाम तिथून निघून गेलेत. आता ही गौरी मॅडमला खिडकी जवळ नेते म्हणजे वाऱ्याशी जरा, आणि आता मॅडम गौरीला सांगायला लागतात की माही आला.
गौरी अचानक स्तब्ध होऊन जाते. मॅडमला आता बरं वाटतंय हवेशी आल्यावर, पण मॅडमला अजूनही माहीची सावली दारामध्ये दिसतीये. गौरी म्हणत असते, कोणी नाही आलाय, कोणी नाही, ऐका माझं. पण त्या मोठ्याने ओरडतात, आता माही माही आलाय. आता मॅडम न बोलता बोलता गौरीला जवळपास माहीचं वर्णनच करून सांगतात की माही गोरा गोरा, छोटे डोळे, असे केस. आता गौरी एक सॉलिड आयडिया करते आणि मॅडमचं बोलणं रेकॉर्ड करून घेते मोबाईलमध्ये. आणि लगेच दुसऱ्या सीन मध्ये त्यांनी असं दाखवलंय की गौरीने तिच्या कॉलेजचा एक चांगला जो छान चित्र रेखाटतात ना, पेन्सिल स्केच, अशा मुलाला मदत मागितली आहे आणि त्याच्या मदतीने ती आता माहीचं चित्र रेखाटणार आहे, पेन्सिल स्केच. आता तो मुलगा विचारतो, अगं काय ग गौरी, या बाई कुठे राहतात आणि त्यांचा मुलगा हरवलाय का? आता गौरी म्हणते, अरे तुला सांगितलं ना की आमच्या शेजारी एक काकू राहतात, त्यांचा मुलगा हरवलाय, त्याचं चित्र काढायचंय बघ. आता तो मुलगा म्हणतो, अगं पण त्याचं फोटो वगैरे असेल ना त्या मॅडमकडे. गौरी म्हणते, अरे असतील ना फोटो त्यांच्याकडे, नक्कीच असतील, पण अरे मानव, त्याचं काय झालंय की त्यांच्याकडे ना म्हणजे सध्याचे फोटो नाहीये, म्हणजे की नाही ते सगळे जुने फोटो आहेत ना, त्यामुळे आता तो कसा दिसतो हे आपल्याला कळणार नाही ना. म्हणून मी त्यांना सांगितलं की आमच्या वर्गात एक मुलगा आहे, तो कमाल चित्र काढतो आणि म्हणून तुला, आणि त्यांना मी सांगितलंय रे की तू चित्र काढून देशील आणि त्या खूप वाट बघताय रे त्यांच्या मुलाची बऱ्याच दिवसापासून. मग तो मानव लगेच तयार होतो त्या माहीचं चित्र काढून द्यायला. आता प्रेक्षकांनो, नेमकं अभिमन्यू सर सुद्धा या मानवला शोधत असतात आणि ते त्याच्या मित्राला विचारतात, मानव कुठे? मग तो सांगतो की फर्स्ट इयरच्या क्लासमध्ये मी त्याला बघितलं होतं. आता गौरीने मॅडमची सगळी रेकॉर्डिंग त्या मानवला ऐकवली आहे आणि त्या मानवने अगदी त्याप्रमाणे एक सुंदर असं अर्धवट चित्र रेखाटलंय. गौरी ते चित्र बघते आणि म्हणते, अरे काय छान आहेत रे हे डोळे, कुठेतरी बघितल्यासारखे वाटतात. तुला नाही वाटत का रे मानव, हे डोळे कुठेतरी पाहिलेत म्हणून? आता मानव म्हणतो, हो न ग, किती इंटेन्स आहेत ना. मग आता ही गौरी म्हणते, खरंच किती खरेपणा या डोळ्यामध्ये, अगदी नितळ आहेत नाही. मानव आता पुन्हा तिच्या हातातनं ते चित्र घेत म्हणतो, थांब जरा गौरी, ते चित्र मला पूर्ण करू दे. आता गौरी म्हणते, बरं बरं कर ते पूर्ण, मी तुला डिस्टर्ब नाही करणार. आता तेवढ्यात हे अभिमन्यू सर तिकडे त्या क्लास जवळ आलेत आणि आता ते गौरी म्हणत असते त्या मानवला, लवकर आवर, कोणी बघितलं ना तर पंचायत होईल माझी. मग आता मानव म्हणतो, अगं हो, मला डिस्टर्ब नको करूस तू मध्ये मध्ये, मी काढतोय ना चित्र. आणि तेवढ्यात अभिमन्यू सर आता त्या क्लासमध्ये आलेत आणि शिरलेत आणि गौरी एकदम घाबरते. पण मला असं वाटतं प्रेक्षकांनो, गौरी काहीतरी कारण सांगून नक्कीच म्हणजे ते चित्र हस्तगत करेलच, कारण मी एक प्रोमो बघितलाय आणि त्या प्रोमोचे पण तुम्हाला काही फोटो शेअर करते मी. आता हा भाग त्यांनी इथेच संपवलाय. अभिमन्यू सर त्या क्लासमध्ये आल्या आल्या गौरी घाबरते आणि आता पुढच्या भागात आपण बघतोय की गौरी अभिमन्यू सरांना अगदी आनंदात येऊन सांगते की मॅडम ना मला तन्वी म्हणजे त्यांची मुलगी आहे ना, मला आता असं वाटतंय की हळूहळू ना मॅडमची मेमरी परत यायला लागली आहे सर. हे ऐकून आता सर या गौरीकडे बघतच राहतात. पण आता प्रेक्षकांनो, हा बघा, हा प्रोमो आलाय. या प्रोमोमध्ये असं दिसतंय की गौरीने सगळे रेकॉर्ड चेक केलेत आणि आता तिच्या लक्षात आलंय की अभिमन्यू सरच माही आहेत. हे सत्य गौरीला कळालंय फायनली. आता हे केव्हा दाखवतायत याची आपण वाट बघूयात. पण काय म्हणता प्रेक्षकांनो, आजचा भाग छान होता की नाही? नक्की मला कमेंट करून कळवा कसा वाटला आणि नेहमीप्रमाणे आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बऱ्याच प्रेक्षकांनी अजूनही चॅनल सबस्क्राईब केले, चॅनल नक्की सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो. आता भेटूयात सोमवारी तू भेटशी नव्याने या मालिकेच्या नवीन रिव्ह्यू सहित. तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना हॅपी वीकेंड आणि हो, आपल्या या रिव्ह्यूला लाईक करायला विसरू नका प्रेक्षकांनो. धन्यवाद.